हाय. मागच्या वेळेला आपण हॅबिटॅट अँड नीड्स इथपर्यंत आपण याचे डेफिनेशन्स आणि यांचं मिनिंग आपण बघितलं. आत परत आपण ते बघू. मग यांचं कंपॅरिझन चार म्हणजे डिफरन्स बिटवीन हॅबिटॅट अँड नीड्स हे पाहणार आपण. आता हॅबिटॅट इज द नॅचरल एन्व्हायरमेंट ऑफ अन ऑर्गॅनिझम वेअर इट देअर organisms develop adaptation which is best suited for survival. म्हणजे तो कशा पद्धतीने अर्थवरती सर्वाईव्ह होऊ शकतो, जीवन जगू शकतो. तर यासाठी त्याच्यात जे बदल होतात ते ॲडॅप्टेशन्स हे आपल्या हॅबिटॅटमध्ये बघणं गरजेचं आहे. तसंच नीड्स बघा, आता इट इन्क्लूड ऑल द स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स सच ॲज रिसोर्सेस and conditions required by an organism, and it tells about the functional role that each organism plays in an ecosystem. म्हणजे बघा, प्रत्येक ऑर्गॅनिझमचा रोल हा इकोसिस्टीममध्ये विशिष्ट ठिकाणी ठरलेला आहे, की जो आपण फूड वेबमध्ये आपण 9वी-10वीला आपण या ठिकाणी स्टडी केलेला आहे. आता नीच इन इकॉलॉजी इज द जॉब or role an organism plays in its community. A description of a niche will include the plants, animals, and other living things and organisms interact with. तर बघा, ते एकमेकांशी कसं इंटरॅक्ट करतात प्रत्येक ऑर्गॅनिझम्स हे नीचमध्ये आपल्याला या ठिकाणी. आता कंपॅरिझन्स बघूया आपण. आता तुमच्या समोर आता बघा एक वेगळा चार्ट या ठिकाणी दिसेल. त्याला आपण डिफरन्स बिटवीन हॅबिटॅट अँड नीड्स यांच्यात सहसंबंध आणि फरक काय. द मिनिंग, आता हॅबिटॅट इज अन एरिया वेअर अ स्पेसिस लाईव्स अँड इंटरॅक्ट विथ अदर फॅक्टर. तसं नीच बघा, नीच इज अन आयडिओलॉजी. आता नीच काय, आयडिओलॉजी ऑफ हाऊ अन ऑर्गॅनिझम्स लाईव्स आर सर्वाईव्ह इन द प्रोव्हाइडेड एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. म्हणजे बघा, एन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये तो कसा पद्धतीने सर्वाईव्ह होऊ शकतो ही एक आयडिओलॉजी आहे आणि नीचमध्ये. आता हॅबिटॅट कन्सिस्ट ऑफ न्यूमरस नीचेस. आता हॅबिटॅट्समध्ये म्हणजे एखादी मोठं जंगल असेल समजा, एखादी सँच्युरी आहे, तर सँच्युरीमध्ये असणारे सर्व प्रकारचे प्लांट्स ॲनिमल्स यांचा जो संबंध येतो याला प्रत्येकाचा एक नीच आहे. तसं न्यूमेरस अनेक नीचेस आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. पण नीचेसमध्ये बघा, नीचेस डज नॉट कंटेन सच कॉम्पोनंट. कुठल्या प्रकारचा स्पेसिफिक कॉम्पोनंट नाही. नंतर अफेक्ट ऑफ टेम्परेचर, रेनफॉल अँड अदर अबायडिक फॅक्टर. आपण मगाशी आधीच बघितलेलं आहे की वातावरणाचं टेम्परेचर कमी जास्त होत असेल त्यावेळेला होणारे बदल. तसंच प्राण्यांमध्ये आपल्याला जे बदल दिसतात ते सर्व आता अतिवृष्टीमुळे स्थलांतरीचा पार्ट आले भाग येतो. तसंच टेम्परेचर आणि पाण्याचं प्रमाण जास्त असेल त्यावेळेला अबायोटिक फॅक्टर हा त्याच्यावरती अफेक्ट करत असतो. इथं आता बघा, आता फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम वन ऑर्गॅनिझम्स टू अदर थ्रू इकोसिस्टम. आता नीचमध्ये बघा, फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अदर थ्रू इकोसिस्टम. म्हणजे बघा, आणि अन्न साखळी आपल्याला माहितीच आहे. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. वनस्पती खाणारे हर्बिवर्सला खाणारे कार्निवर्स, नंतर ओमनिवर्स आणि मग टॉप लेवल ऑर्गॅनिझम हे आपल्याला इकोसिस्टममध्ये बघितलेले आहे. आता एक्झाम्पल बघा, आता डेझर्ट, ओशियन, फॉरेस्ट, रिव्हर्स, माउंटेन्स एक्सेट्रा आर एक्झाम्पल्स ऑफ हॅबिटॅट. हे वेगळ्या प्रकारचे हॅबिटॅट्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आता इट इज अ पार्ट ऑफ हॅबिटॅट नीचमध्ये बघा, इट इज पार्ट ऑफ हॅबिटॅट ओनली वेअर शेल्टर ऑर लिव्हिंग बिईंग कॅन बी फर्निश्ड. आता हॅबिटॅट सपोर्ट न्यूमेरस स्पेसिस. बघा, हॅबिटॅट न्यूमेरस स्पेसिस ॲट अ टाइम. नीच सपोर्ट अ सिंगल स्पेसिस ॲट अ टाइम. नीच फक्त एका वेळेला एका स्पेसिसला सपोर्ट करत असते. नंतर सुपर रेस्ट. हॅबिटॅट काय, सुपर रेस्ट. नीच सबसेट, फक्त सेट्समध्ये काम करतं. आता हॅबिटॅट इज अ फिजिकल प्लेस
Niche is an activity performed by organism. जे ऑर्गॅनिझम्स कशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी करतोय राहतोय हे नीचमध्ये या ठिकाणी. नंतर स्पेसिफिसिटी, लास्ट पॉईंट जो महत्त्वाचा आता, हॅबिटॅट इज नॉट स्पेसिस स्पेसिफिक. हॅबिटॅट हे एका विशिष्ट फक्त स्पेसिससाठी काम करत नाही, ऑर्गॅनिझमसाठी काम करत नाही, तर न्यूमेरस. पण नीच ही काय असेल, नीच ही एखाद्या स्पेसिसचीच काम करते. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल सायबेरियन क्रेन हे स्थलांतर करतात. मग स्थलांतर का करतात? कुठल्या वातावरणीय बदल कारणीभूत आहेत? टू चेंज द प्लेस फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस बिकॉज ऑफ द टेम्परेचर. देन नेक्स्ट पॉईंट बघा आता, हाऊ मेनी टाईप्स ऑफ niches आर फाउंड. Spatial habitat niche first deals with the physical place occupied by the organisms. म्हणजे एखादी ऑर्गॅनिझम्स आहे तो किती स्पेस ऑक्युपाय करतोय तो हॅबिटॅटमध्ये, स्पॅथियल ऑर हॅबिटॅट नीचमध्ये. नंतर ट्रॉपिक नीच ऑन द बेसिस ऑफ फूड लेवल ऑफ एन ऑर्गनायझेशन अँड इट इज डिस्टिंग्विश. ट्रॉपिक नीचमध्ये बेसिस ऑफ फूड लेवल ऑफ ऑर्गनायझेशन्स अँड इट इज डिस्टिंग्विश. आणि मग तिसरा जो पॉईंट महत्त्वाचा आहे, मल्टी डायमेन्शनल ऑर हायपर व्हॉल्यूम नीच. आता कॉम्प्लेक्स टू अंडरस्टँड अँड एक्सप्लेनेबल युझिंग फंडामेंटल अँड रिअलाइज नीच. हे मल्टी डायमेन्शनल म्हणजे कॉम्प्लेक्स टू अंडरस्टँड अँड एक्सप्लेनेबल युझिंग फंडामेंटल अँड रिअलाइज्ड नीच. आता कुठले फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी आता या युनिटमध्ये आता ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन या सेकंड लेक्चरमध्ये आज आपण परत पुढे बघू. आता मेजर अबायोटिक फॅक्टर्स कुठले, द कंपोनंट्स ऑफ हॅबिटॅट आर पॅथोजेन्स. बायोटिक कंपोनंट पॅथोजेन्स, पॅरासाइट्स, प्रिडेटर्स अँड कॉम्पिटिटर्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स विथ विच दे इंटरॅक्ट कॉन्स्टंटली. म्हणजे बघा, जे पॅरासाइटसुद्धा मग या ठिकाणी काही प्रिडेटर्स आहेत आणि काही कॉम्पिटिटर आहेत. आता पॅथोजन्स पॅरासाइट्स आपल्याला माहिती आहे, प्रिडेटर्स पण माहिती आहे. मग कॉम्पिटिटर काय आहे? आता कॉम्पिटिटर फॉर एक्झाम्पल एकाच ग्रुपमध्ये म्हणजे फक्त कार्निव्हर्स आपण घेऊया. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल टायगर आणि लायन, तसंच टायगर आणि लेपर्ड म्हणजे बिबटे वगैरे, ते एकमेकाला कॉम्पिटिटर आहे. कारण या दोघांचं फूड एकच आहे, भक्ष्य एकच आहे, ते म्हणजे हर्बिओर्स जे डिअर, कॅटल हे यांचं भक्ष्य. भक्ष्य कमी पडू नये म्हणून मग ते एक ग्रुप दुसऱ्या ग्रुपला संपवण्याचं काम करतो, जे कॉम्पिटिटर. तसंच द की ऑफ अबायोटिक एलिमेंट दॅट लीड टू व्हेरिएशन इन हॅबिटॅट्स. आता बघा कुठल्या अबायोटिक एलिमेंट्स आहेत दॅट लीड टू व्हेरिएशन इन हॅबिटॅट्स. हाऊ मेनी फॅक्टर्स आर देअर? द फर्स्ट फॅक्टर इज टेम्परेचर, second water, third light, and fourth soil. Then the climatic factors. The study of climatic factors is known as climatology. The chief climatic factors, for example water. Then how to source of the water? The rainfall is the chief source of soil moisture and water exchange between earth's surface and atmospheres is called hydrological cycles. म्हणजे बघा त्याला आपण वॉटर सायकल म्हणतो. Then the evaporations, the water molecules is evaporated, come to this atmosphere, and during rainfall the water त्या ठिकाणी पावसाच्या रूपात आपल्याला विथ द हेल्प ऑफ दिस रेनफॉल. ओके, म्हणजे पाण्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं आहे निसर्गामध्ये बघा, कुठून कुठे बाष्पीभवन होतं आहे समुद्राच्यावरती, समुद्राच्या सरफेसवरती, मग ते ढगाच्या रूपामध्ये, द क्लाउडच्या इन द फॉर्म ऑफ द क्लाउड,
to change the place, and the rainfalls is there. Then the atmosphere is called hydrological cycle, and humidity of the air is expressed in terms of relative humidity. The second, light. Then the solar radiation means light. Light is necessary for photosynthesis. Last year in photosynthesis we have studied what is the role of the light. The light, carbon dioxide and water molecule in all autotrophs to take this water and carbon dioxide and it prepare own food material, means synthesis of glucose. Without light, photosynthesis is absent. No photosynthesis. म्हणून या ठिकाणी लाईटचं महत्त्व या ठिकाणी आहे की फोटोसिंथेसिस अन्न साखळीमध्ये प्रोड्युसर्समध्ये जर पहिला जो पॉईंट असेल तर तो असेल लाईट. मग इथं इज व्हेरी इम्पॉर्टंट इकॉलॉजिकल फॅक्टर ॲज इट इज द सोर्स ऑफ एनर्जी टू द होल बायोस्फिअर. They enter the biosphere through the process of photosynthesis performed by green plants and other autotrophs. Here, organic food is manufactured from inorganic raw material, for example, water and carbon dioxide. The solar energy is changed into chemical energy of food, for example, glucose. The radiant energy of sunlight carries out important functions. Without this light and except few bacteria would disappear. Then the next, temperature. Temperature is also thus important for the growing of this organism. The temperature influence very reaction, the activity of organism. The temperature shows daily as well as annual variation. म्हणजे बघा ऋतूबदल आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यात तापमानाचं कमी जास्त प्रमाण त्या ठिकाणी होतं त्याला म्हणतो आपण annual variations and the phenomenon of exchange टेम्परेचर बिटवीन डे अँड नाईट. बघा दिवसाला वेगळं तापमान आणि रात्री वेगळं तापमान. फॉर एक्झाम्पल आपल्याला राजस्थानात म्हणजे वाळवंटी प्रदेशात डेझर्टमध्ये आपल्याला बघायला मिळेल. अँड इन डिफरंट सीझन्स ऑफ द इयर इज कॉल्ड द थर्मोस पिरियॉडिसिटी. And it is of two types, diurnal means daily or seasonal म्हणजे annual. A thermoperiodicity determine periodically phenomenon like seed germination म्हणजे बघा seed germination, stem growth, flower formation, fruiting, dispersal, maturation of gonads. The maturation of gonads in human being मध्ये सुद्धा breeding, eggs, egg laying etc. The low night temperature is suitable for seed germination in many plants. बघा बऱ्याचशा प्लांट्समध्ये आपलं लो टेम्परेचर असेल तरच त्यांचं सीड जर्मिनेट होतं आहे. पण काही प्लांट्सचं जे काही सीड कोट असेल त्याला ॲसिडचं रूपांतर आणि परत टेम्परेचर तरच त्या सीड जर्मिनेट त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. आता इथे फॉर एक्झाम्पल पोटॅटो अँड टोमॅटो बेस्ट एक्झाम्पल आहे. आता रुमेक्स ॲस्लिपिया cooler night also help in increasing size of tuber in potato and fruit sitting in tomato. The next जो पॉईंट आता सॉइल फॉर्मेशन. आता सॉइल फॉर्मेशन बघा इट इज डिराइव्ड फ्रॉम रॉक्स बाय वेदरिंग अँड विच इज ऑफ 3 टाईप्स. आता बघा केमिकल वेदरिंग म्हणजे सॉइल कसं या एक छोटासा डायग्राम आपल्या या ठिकाणी बघायला मिळतं. एक डोंगराची कड आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला लायकेन्स आलेले दिसतात. द लायकेन इज द गुड सोर्स ऑफ टू फॉर्मेशन ऑफ द सॉइल फ्रॉम द रॉक्स. बघा दगडाचं रूप म्हणून आपण लायकेनला आपण काय म्हणतो दगड फुल का म्हटलं जातं का तो अक्षरशः दगडाच्या याच्यावरती म्हणजे स्टोनच्या सरफेसवरती तो स्वतःला ग्रो करतोय आणि तिथून सॉइल मायक्रो पार्टिकल्स रिलीजेस फ्रॉम दिस हार्ड रॉक. देन द स्मॉल प्लांट
is also the best example. Decaying, then the rock brains coming from mountain sloping area to the lower side, and here the sand and soil continuously crushes and अशी soil आपल्या या ठिकाणी तयार होताना दिसेल. आता बघा पुढे. But the chemical weathering, it is caused by oxidation, hydrolysis, or carbonation. The mechanical weathering, it is caused by living organisms, lichens, grazing animals, or earthworm. And physical weathering, and it is also caused by water, wind, gravity, and glaciers. आणि इथं माता या ठिकाणी रेसिड्युअल सॉइल, ट्रान्सपोर्टेड सॉइल, पीट सॉइल अँड ब्लॅक सॉइल याचे प्रकार आपल्याला काही बघायला मिळतात एक्झाम्पल्स म्हणून. पण ब्लॅक सॉइल काय, प्रिडॉमिनंटली विथ क्ले अँड ह्युमस, ही जास्त आर्द्रता धरून ठेवते. अँड व्हेरी फर्टाईल बिकॉज मोस्ट ऑफ मिनरल्स आर प्रेझेंट इन इट. सर्वात जास्त मिनरल्स कुठल्या मातीमध्ये असतील, कुठल्या सॉईलमध्ये असेल, दॅट इज अ ब्लॅक सॉईल. ब्लॅक सॉईल इज ऑल्सो सेट विथ फर्टाईल सॉईल. आता आपण आता इथपर्यंत थांबूया. आज नेक्स्ट लेक्चरला आपण रिस्पॉन्स टू अबायोटिक फॅक्टर कसे रिस्पॉन्स करतात, कसे रेग्युलेट करतात ते आपण बघू. ओके, ठीक आहे. थँक्यू.